श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कामकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील पत्र वटपौर्णिमा 1. प्रिय गोडुली आणि उत्तम आशीर्वाद. वाह, काय मज्जा आली. तुम्ही सगळेजण आलात. मस्तपैकी आपण बागेत गेलो, छानसा सिनेमा पाहिला, सर्वजण मिळून कॅरम पत्ते खेळलो. सर्व मोठी मंडळी लहान झाली होती. असो, पण फार बरं वाटलं. तुझ्या सासूबाई, सासरे, अभिजित सगळेच आनंदी होते. पुढच्या आठवड्यात वटपौर्णिमा. वडाच्या झाडाची पूजा करायची, फेऱ्या मारायच्या, नैवेद्य दाखवायचा आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू देत म्हणून प्रार्थना करायची, अशी समजूत आहे. पुढील जन्म कोणी पाहिलाय, पण सर्वच कौटुंबिक नाती या जन्मी तरी सशक्त राहावीत ही मनोकामना करावी. हल्ली वडाच्या झाडाजवळ जाणे सर्वांना शक्य नसते, म्हणून वडाच्या झाडाच्या फांद्याच घरी आणून पूजा केली जाते. खरं म्हणजे वडाच्या झाडाला वंदन करण्यामागचा हेतूच वेगळा आहे. त्या झाडाजवळ गेल्यामुळे, त्याला प्रदक्षिणा घातल्यामुळे शुद्ध हवा आपल्याला मिळते. वडाच्या झाडांच्या सालांमध्ये, खोडामध्ये, पानांमध्ये औषधी गुण असल्यामुळे त्याचे सानिध्य माणसाला लाभावे हा त्यामागचा उद्देश आहे. उलट झाडाच्या फांद्या तोडून आपण वृक्षतोड करत आहोत. ते करू नये. निसर्गाच्या सानिध्यात जावं, त्याचा आस्वाद घ्यावा. त्याच्याकडून शुद्ध हवा, प्रसन्नता, चैतन्य आपल्याला मिळत असते. डोळं श्रद्धेने त्याला वंदन करावं, पण अंधश्रद्धा बाळगू नये. पौर्णिमेचा चंद्र कसा प्रसन्नता निर्माण करतो, एवढ्या मोठ्या आकाशाचा दिवा होतो. त्या दिव्यात आपण आकाशाची भव्यता, दिव्यता अनुभवतो. एक प्रकारची प्रगाढ अशी शांतता सृष्टी आपल्याला देते. तिची अनेक रूपे आहेत. त्यातील एक रूप म्हणजे वटपौर्णिमा. तो दिवस तू जाणीवपणे, डोळसपणे साजरा करशील याची मला खात्री आहे. शिवाय आत्याबाईंनाही अत्यंत नम्रपणे त्याविषयी सांगशील हेही मी जाणून आहे. परवाच्या आनंद उत्सवाचे फोटो आले आहेत, सोबत पाठवित आहे. तुझा व अभिजितचा फोटो खूपच देखणा आला आहे. तो इकडे एनलार्ज करायला देत आहे. कळावे. सौ आत्या व काकांना नमस्कार सांगणे. तुझीच सौ आई.